आणि सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. मी तर सांगेल, हे अव्वाच्या सव्वा दराने घेतले काही काही बाबी तर विदाऊट टेंडर सुद्धा या कृषी विभागात झालेल्या आहेत. निश्चित या काही दिवसांनी समोर येतील. परंतु अशा पद्धतीनं राज्याचा कृषी विभागाचा कारभार सांभाळणारा कॅबिनेट मंत्री असा कारभार करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला, त्यांच्या नेत्यांना हे लक्षात येत नाही किंवा त्याच्याकडे ते डोळेझाक करतात. आम्हा शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अशा मंत्र्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवला पाहिजे. हे कोणत्या समाजाचे नाही, कोणत्या जातीचे नाही, खऱ्या अर्थानं हे समाजकंटक आहेत, शेतकरी विरोधी आहेत आणि शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्याचं कधीच कल्याण होऊ शकत नाही. म्हणून मी या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन आहे, अधिवेशन सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल. कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा कारभार, कृषी विभागाचा कारभार आहे, त्याला सरकारचं संरक्षण आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धनंजय मुंडेंचं काम आहे. वाल्मिक कराड सारख्या व्यक्तीला सांभाळण्याचं काम आहे. वाल्मिक कराड सारखी व्यक्ती ज्या पद्धतीनं बीडमध्ये आणि कृषी विभागात ज्यांनी हैदोस घातलेला आहे, वाटतं आता सरकारने वाट पाहू नये, ताबडतोब धनंजय मुंडेंना या मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जे जे काम केलं याच्यात सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या कारभारावर, या खात्याच्या मंत्र्यावर आणि या खात्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो.